नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण टेट हा पेपर 2017 रोजी झाला, त्यातील फर्स्ट शिफ्टचे म्हणजे 18 डिसेंबर 2017 रोजी जो पेपर झाला पहिल्या शिफ्टमध्ये, त्यातील जे जीएसचे प्रश्न होते म्हणजे जनरल नॉलेजचे जे प्रश्न होते, त्यातील जे प्रश्न आहेत तेच फक्त आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामधील पहिला प्रश्न, मधामध्ये डॅश मुख्यत असतात, अशा पद्धतीचा प्रश्न आलता। मधामध्ये काय असतं तर कार्बोहायड्रेट हे मुख्यत म्हणजे प्रमुख असतात। त्यानंतर 2 नंबर प्रश्न, मानस चरित्र रामचरित्र मानस हे तुलसीदास चे कार्य आहे, म्हणजे रामचरित्र मानस कोणाचं आहे तर तुलसीदासांचं कार्य आहे। त्यानंतर इस्रायलची राजधानी डॅश आहे तर कोणती आहे, येरुशलेम ही इस्रायलची राजधानी आहे। त्यानंतर खालीलपैकी कोणती भारताची सर्वात जलद प्रकारची गाडी आहे, म्हणजे कोणती रेल्वे गाडी आहे तर राजधानी व शताब्दी एक्सप्रेस ही गाडी आहे। त्यानंतर भारतातील डॅश शहराला भारताची गार्डन सिटी म्हणतात, तर कोणत्या शहराला गार्डन सिटी म्हणतात तर बेंगलोर या शहरास गार्डन सिटी असे म्हणतात। त्यानंतर डॅश वास्तविक मासा नाही, म्हणजे कोणत्या प्रकारचा मासा नसतो, सिल्वर मासा हा वास्तविक नसतो, फक्त तो काल्पनिक मासा आहे। समान कार्य करणाऱ्या पेशींच्या गटाला डॅश असे म्हणतात, तर काय म्हणतात, जे पेशींचा समूह गट आहे त्यांना उतक म्हणजे टिश्यूज म्हणतात। डॉक्टर प्रणय रॉय हे डॅश या क्षेत्राशी संबंधित आहेत, कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे प्रणय रॉय, पत्रकारिता या क्षेत्राशी संबंधित आहेत। दी सेटॅमिक प्रोसेस हे डॅश यांनी लिहिले आहे, हे पुस्तक सलमान रुश्दी यांनी लिहिले आहे। त्यानंतर खालील प्रश्न आहे, डॅश हे उपकरण पाण्यातील पोषक तत्वे, मीठ किंवा दूषितेचे निरीक्षण करण्यासाठी मदत करते, म्हणजे कोणते उपकरण हे पाण्यातील पोषक तत्व, मीठ आणि दूषित जे पाणी आहे ते मोजण्यासाठी उपकरण वापरलं जातं, तर कंडक्टिव्हिटी मीटर हे उपकरण वापरलं जातं। ख्रिस्तोफर कोलंबस हा डॅशचा शोधाशी संबंधित आहे, म्हणजे ख्रिस्तोफर कोलंबस यांनी कोणत्या खंडाचा शोध लावला असे हा प्रश्न होता, तर अमेरिका याचा शोध लावलेला आहे। त्यानंतर नियोजन आयोग कधी स्थापन झालं या संबंधित होतं। नियोजन आयोगाची स्थापना 1950 रोजी झाली। प्रथम सामान्य निवडणूक म्हणजे जी भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा कोणत्या साली निवडणूक झाली तर 1951-52 रोजी। गोवा राज्याची स्थापना 1987 रोजी आणि उत्तरांचल म्हणजे उत्तराखंड याची स्थापना कधी झाली 2000 रोजी झाली। भारतातील महिला आणि बाल्य विकास मंत्री डॅश आहेत, म्हणजे ज्यावेळेस हा पेपर होता 2018 रोजी तर त्यावेळेस मेनका गांधी या महिला आणि बाल्य विकास मंत्री होत्या। अब्राहम लिंकन डॅश या रोगापासून ग्रस्त होते, तर कोणत्या रोगांपासून ग्रस्त होत्या, गंभीर वैद्यकीय उदासीनता या रोगाशी। भारताचा राष्ट्रीय वृक्ष वड आहे, म्हणजे बनियन ट्री आहे। 18 कॅरेट सोन्याचे शुद्ध सोन्याचे प्रमाण इतके असते, म्हणजे 18 कॅरेट जे सोनं आहे त्यामध्ये सोन्याचं प्रमाण 0.75, म्हणजे 1 ग्रॅम असेल तर त्यात 0.75% सोन्याचं प्रमाण असते। जर 22 कॅरेट सोन्याचं असेल तर 0.90 अशा पद्धतीचं असते, आणि 24 कॅरेट असेल तर 100% म्हणजे 1 असतं। येन हे डॅश या देशाचे चलन आहे, तर कोणत्या देशाचे चलन आहे, जपान या देशाचे चलन आहे। जर्मन सिल्वर मध्ये खालीलपैकी काय नसते, तांबे, निकेल, चांदी, झिंक, तर जर्मन सिल्वरमध्ये चांदी हे नसते। जुन्या पुस्तकाची पानं भुरकट रंगाची होतात, कारण त्यामध्ये काय असतं, सेल्युलोजचे ऑक्सिडीकरण होते, त्यामुळे जुन्या पुस्तकाची पानं भुरकट होतात। भारतामध्ये सर्वात कमी विधानसभा सदस्याचे राज्य, म्हणजे कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी विधानसभा सदस्य आहेत तर सिक्कीम या राज्यामध्ये सर्वात कमी सदस्य आहेत। त्यामध्ये सूर्यग्रहण तेव्हा घडते तेव्हा डॅश मध्ये येते, आणि पृथ्वी यामध्ये चंद्र येते त्यावेळेस काय होतं, सूर्यग्रहण आपणास दिसते, म्हणजे चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते। अशा पद्धतीने आपण 2017 रोजी
जे टेट एक्झाममध्ये GEचे प्रश्न आले ते आपण या व्हिडिओमधून पाहिले. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. थँक्यू.